हॅलो नमस्कार. मी हेमा. पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. तर बघा सकाळचे बरोबर 10 वाजलेले आहेत. तर लग्नाला जायचं आहे. सोसायटीतलंच लग्न आहे. परवा मी हळदीचा छोटासा ब्लॉग तुमच्याशी शेअर केला होता. तर बघा पूर्ण सगळं ऑल काम माझं झालेलं आहे. सगळी घरं आवरून झालेली आहेत. भांडी वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त मशीन लावली आहे. मला कपडे वाळवायचे आहेत. 10 वाजता निघायचं आहे म्हणून मी पटपट सगळं काम आवरून घेतलेलं आहे. काहीच काम बाकी ठेवलेलं नाही आहे. फक्त मुलं स्कूलवरून येतील 2 वाजता. इथं पूजा पण झाली आहे माझी. इकडे बघा सगळं काम झालेलं आहे. सगळं काम झाले पूर्ण. अशी पळापळ सकाळपासून 5 ते 6 टिफिन होते. ते टिफिन दिले, मुलांना स्कूलला पाठवले, हे ऑफिसला गेले. त्याच्यानंतर फास्ट असं काम करून घेतलं सगळं. आज गुरुवार आहे. गुरुवारची पूजा पण एकदम फास्ट करून घेतली. भांडी झाली, फरशी झाली, सगळं मावशी येऊन फरशी पुसून गेलेल्या आहेत. सगळं आवरलं. फक्त मला आता कपडे वाळवायचे आहेत आणि 10 वाजले, बरोबर 11 वाजता आम्हाला निघायचे लग्नाला. तर माझ्या मैत्रिणी आहेत 4 आणि मी 1-5, अशा 4-5 जणी आम्ही जाणार आहे, ओला करून जाणार आहे. तर मी आता आवरायला घेते कारण 1च तास राहिला आहे. तर पटपट मी आवरून घेते आता. हे बघा ही साडी आहे माझी. तर अशी स्काय ब्ल्यू कलरची आहे. अशी मोती आहेत त्याला. सिंपल साडी आहे पण त्याचा ब्लाऊज असा पूर्ण भरलेला आहे. हे बघा ही साडी आहे. फास्ट असं प्रत्येकाच्या अंगात एक एक सवय, एक एक वेगवेगळे चांगले गुण असतात. तर मी म्हणत नाही माझे चांगले गुण, पण माझ्यात एक सवय आहे की कुठेही जाताना मला पहिल्यांदा सगळं क्लीन करून निघायला आवडतं. पसारा ठेवून जायचं माझ्या जीवावर येतं खूप, आणि मला तसं निघूही वाटत नाही. केस विंचरून वरती बांधले. आता मी साडी घालून घेते. साडी खूप सुळसुळ येते, नेसायला बराच वेळ लागला. ही 3D मेकअप पावडर आहे, आयुर्वेदिक पावडर आहे. तर एकदम थोडीशी पावडर लागते ही. नंतर परत त्याच्यावर दुसरं काहीही लावायचं नाही. दुसरा मेकअप पावडर वगैरे किंवा आपली कॉम्पॅक्ट वगैरे काहीच नाही लावायचं. हे का मी हातावर घेतली आहे, इतकीशीच लागते. फक्त स्पंज ओला करायचा आणि दाखवते. आत्ताचा चेहरा बघा आणि पावडर लावल्यावरचा चेहरा बघा. फक्त हा स्पंज आहे ना ओला करून घ्यायचा. बघा स्पंज मी ओला करून घेतलाय. ह्या स्पंजला अशी ही पावडर लावायची आणि अशी बघा. पावडर सुकल्यावर चेहरा छान दिसतोय आता. बाकी काय लावायची गरज नाही. एकच पावडर लावायची, ती पण लहान मुलांना पण चालते. आयुर्वेदिक आहे आणि मला तर खूप आवडते. नेहमी जाताना पटकन मेकअप होतो. 50 पावडर लावायची गरज पडत नाही. 50 नाही लावत आपण, कॉम्पॅक्ट वगैरे लावायची काही गरज नाही पडत. सगळं घर शांत आहे. मुलं स्कूलला गेलेत. घर एकदम चकाचक झाले. सगळी कामं आवरलेत. मग असा मेकअप करायला छान वाटतं. सिंपल असं आवरणार आहे. अजून केस करायचे आहेत मला. आता मी
सिंपल छान अशी मी रेडी झालेली आहे. सगळं आवरलं पटपट पटपट. तुम्हाला दाखवते टायमिंग. हे बघा, बरोबर आहे का, बरोबर 11 वाजलेत. अजून 15 मिनटं आहेत निघायला, म्हणजे जवळजवळ 11:30 वाजतीलच निघेपर्यंत. मेकअप झाला, फोटो काढून झाले. आता म्हटलं केलेला पसारा पहिला जागेवर ठेवून देऊया. झाले, फक्त आता कपडे राहिलेत वाळवायचे, पटकन वाळवून घेते. रोजची सवय आहे सगळ्यांच्या आंघोळ्या झाले की लवकर मशीन लावायची, म्हणजे बाकीचं घरं क्लिनिंग करेपर्यंत आपले कपडे धुवून होतात आणि लवकर वाळून होतात आणि संध्याकाळी लवकर घड्या घालून ते त्यांच्या जागेवर जातात. तर आज थोडासा लेट झालं होतं, कारण बाकीची कामं इतकी फास्ट केली होती की कपडे टाकायला पण लेट झालं. म्हटलं जाऊ दे, सगळं आवरल्यानंतर आपण कपडे वाळत घालू शकतो, म्हणून कपडे आज उशिरा ठेवले. वेळ आहे, नेलपेंटच नसती, बोटांना कधीच नेलपेंट नसती. किती पण फास्ट आवरा, कोणा ना कोणामुळे आपल्याला हा उशीर होतोच बघा. आज पहिल्यांदा मुलं स्कूलवरून येतील आणि मी घरात नाही दिसणार. मुलांकडे एक चावी दिलेली आहे, तर कधी एकट्यांना सोडून जात नाही, पण आता काय करणार. मुलं आता मोठी झालेली आहेत, एकटे राहू शकतात. तर निघाले मी आता. रेग्युलेटर पहिल्यांदा बंद केला, सगळ्या दरवाजांचे कड्या लावून घेतल्या, पडदे लावून घेतले, म्हणजे बाहेरची धूळ पण घरात येत नाही आणि घरं पण क्लीन राहतात. मैत्रिणीचा कॉल आला होता, निघतो आता आम्ही. आता बघू लग्नामध्ये काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करते. तर चला निघू. डोअर लॉक केलं, मुलांकडे एक चावी दिली आहे, म्हणजे मी जर लवकर नाही आले तर ते ओपन करून घरामध्ये बसू शकतात. मैत्रिणी पण आल्या होत्या, ओला बुक केली होती. आता आम्ही निघालो होतो. कोंडव्याला लग्न होतं, तर हे बघा हा ब्लँकेट हॉल आहे. आता आम्ही या लग्नामध्ये पोहोचलो आहे. आम्हाला वाटलं आम्हाला फार उशीर झाला, पण एकदम वेळेमध्ये पोहोचलो आणि मंगलाष्टका चालू झाल्या. आणि मंगलाष्टका झाल्यानंतर लगेच आम्ही जेवायला आलो, कारण आम्हाला घरी पण लवकर पोहोचायचं होतं. जेवण वगैरे केलं, खूप सुंदर लग्न झालं. खरंच खूपच छान लग्न झालं. ह्या हॉलचं भाडंच त्या आंटी म्हणाल्या 8 लाख रुपये भाडं होतं. तर चला, लग्न छान झालं, जोडा पण छान आहे. आणि जेवण झालं, त्याच्यानंतर आम्ही पान वगैरे खाल्लं. हे बघा, हॉलमध्ये सगळे फ्रेंड्स वगैरे भेटले. आंटींसोबत आम्ही छान असे फोटोशूट केलं, त्यांना गिफ्ट वगैरे त्या दिवशी हळदीला गेलो होतो तेव्हाच आम्ही देऊन आलो होतो. मैत्रिणींसोबत फोटो काढले आणि छान असे फोटो काढले. त्यानंतर लग्न छान झालं आणि लग्न करून आम्ही घरी आलो. झालं आमचं लग्न. तनिष, आला स्कूलवरून? काय काय केलं स्कूलवरून आल्यावर? हॅलो, मित्र आलता. हाय म्हणजे हाय. आयुष काय करतोय? हॅलो. माझे बाळ एवढा वेळ मला नाही भेटलो. अयो बघा, लग्नाला जाऊन आलो आम्ही. छान लग्न झालं. काय काय पसारा केला यांनी बघू आपण. मुलं स्कूलवरून आले 2 वाजता. मला यायला वाजले 3:30. हो, 3:30. तर छान झालं लग्न. जेवण वगैरे झालं, सगळे भेटले फ्रेंड्स वगैरे. एन्जॉय केला थोडासा. घरी आलो. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.